राज्य सरकारनं राज्यातल्या जवळपास 6,20,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे. 5,000 कोटीहून अधिकची ही कर्जमाफी आहे. आणि या कर्जमाफीनंतर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत. ते आपल्या न्यूज 18 मराठीशी चर्चा करत आहेत. साहेब, कशा पद्धतीची ही कर्जमाफीची योजना आहे, कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे, आणि जे रेग्युलर कर्ज भरणारे आहेत त्यांच्यासाठी याच्यामध्ये काही त्यांना लाभ मिळणार आहे का? राज्यामध्ये कर्जमुक्ती अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना आपल्या सरकारने हे घोषित केलेली आहे. आणि जे थकबाकीदार आहेत त्यांना सरसकट 2 लाखाचं कर्ज या ठिकाणी त्यांना मुक्ती मिळणार आहे. आणि चालू बाकीदार जे आहेत त्यांना आपण बक्षीस म्हणून एक 50,000 रुपये देणार आहोत. याच्यामध्ये 65 लाख लोक आपले कर्जमाफीमध्ये मुक्तीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. थोडासा आमचा डिले काय झाला तर इन्कम टॅक्सची लोकांची यादी आमच्याकडे नव्हती. ती यादी आम्हाला केंद्राकडून घेण्यासाठी थोडासा विलंब झाला. त्या दिवशीच करायचं होतं. 528 लोकांचं आम्ही शंपल म्हणून 8 जिल्ह्यातली केली होती. 2 दिवसाच्या नंतर आम्हाला तो डेटा प्राप्त झाला आणि 2 दिवसाखालीच मुख्यमंत्री महोदयांच्या, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि वहिनीच्या हस्ते त्या दिवशी हे कार्यक्रम आपण पार पाडलेला आहे. मला शेतकऱ्याला विनंती करायचं आहे की कोणीही घाबरायचं कारण नाही. जे पात्र लोक आहेत त्या माणसाचं अट्रॅक्शन होत नसेल किंवा थंब आपलं होत नसेल, ह्या सगळ्या लोकांना टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. पात्र लोकांना देण्याची व्यवस्था आपल्या सरकारनं केलेली आहे. 2 लाखाच्या वरचं जे आहे ते हेअरकट जे आहे ते पहिल्या वर्षी 25%, दुसऱ्या वर्षी 35%, 45%, 50%, 55% आणि 85%. ह्या राष्ट्रीयकृत बँकेच्या संदर्भात ही योजना आहे. 2 लाखाच्या वरचं जरी असलं तर त्यांना देखील त्यांनी वरचे जे पैसे त्या शेतकऱ्यांनी भरायचे आणि 2 लाख आपलं सरकार त्या ठिकाणी त्यांना टाकणार आहे. दुसरा विषय राहिला आपला चालू बाकीदारांचा, त्यांना 50 लाख. ते मुदत काही आपण लिमिटेड घातली नाही 8 दिवसाची. तर आपण 31 मार्च 2027 पर्यंत या लोकांनी पैसे भरावेत. पैसे एकदा नसतात आणि त्याच्यामुळे एवढी मुदत ठेवली आहे. दुसरा प्रश्न आमच्याकडं असा येऊ लागला आहे किंवा चालू बाकीदार असताना आम्हाला 50,000 आणि बाकीच्यांना जर तुम्ही 2 लाख देत असाल तर आम्ही का पाप केलं आहे, असा ह्या गोष्टी ज्या आहेत ते त्याची कमिटी आता नवीन केलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली केली आहे. 2 गोष्टीची आम्हाला अडचण येते. एक तर त्याच्यामध्ये काही लोकांनी वडिलाच्या नावावर क्षेत्र आहे आणि समती कर्ज घेत असताना मुलाची घेतलेली आहे. त्याच्यामुळे ते ॲग्रीटॅक होत नाही. तो एक प्रश्न आमच्या समोर आहे. मंदिराच्या काही जमिनी आहेत. ह्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर घालून हे प्रश्न तर लगेच सुटणार आहेत. पण मागणी शेतकऱ्याची किंवा 2 लाखापर्यंत आम्हालाही सरकारने द्यावं असं त्यांची अपेक्षा आहे. तो देखील मी अपॉइंटमेंट घ्यायला सांगितलेला आहे. 2-4 मुद्दे आहेत. आम्ही मुख्यमंत्री महोदयाशी ही चर्चा करून याच्यात जे काय आपल्याला करता येईल ते करायचा आम्ही प्रयत्न करायचा. रेग्युलर शेतकरी भरत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आहे? त्यांना असं वाटतं की आता आम्ही रेग्युलर भरतोय पण आम्हाला हा बेनिफिट मिळत नाही, पण जे इरेग्युलर होते त्या तशाच शेतकऱ्यांना बेनिफिट मिळतोय असं अनेकांचं म्हणणं आहे. लोकांचं म्हणणं ते तसंच आहे की आम्ही प्रामाणिक भरल्यामुळं मग आमचं नुकसान तर रेग्युलर लोकांचं नाहीच आहे. कारण त्यांना जो फायदा भेटतोय त्याचं सिव्हिल चांगला आहे, त्याला ट्रॅक्टर भेटतंय, त्याला मळणी यंत्र भेटतंय, स्प्रिंकलर भेटतंय. तसा फायदा बघितला तर रेग्युलर लोकांचाच आहे. पण बघत असताना आपल्याला वाटते की त्या लोकांचा फायदा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी विचार कराव्यात. अनेक बँकांनी कुठं 2 लाख कुठं 5 लाखापर्यंत, आता लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक 0% 5 लाखापर्यंत कर्ज देते. शासनाचे छत्रपती शिवाजी सन्मान योजनेतून काही पैसे आपल्याला भेटतात. त्याचबरोबर पंजाबराव देशमुख त्यांच्याकडून 4-2% भेटतात. म्हणून जे चालू बाकीदार आहेत त्यांना बी काही असं काही नुकसान नाही, त्यांचा फायदाच आहे. पण त्यांची मागणी देखील योग्य आहे किंवा त्यांना दिलं तर आम्हालाही द्यावं अशी त्यांची मागणी आहे. ते बघूत आम्ही. तर आता ही जी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना, आता हे शेतकऱ्यांच्या थेट अकाउंटमध्ये पैसे जाणार आहेत का? डीबीटीच्या अंदर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार. आता ही कर्जमाफी योजना झाल्यानंतर नवीन कर्ज मिळण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का? किंवा मग पीक विमा जे आहे, पीक कर्ज, त्याच्या संदर्भात काही ह्याच्यामध्ये बदल येऊ शकतात? नाही, आता ही कर्ज भरल्यावर आतापर्यंत कर्जमाफी जी झाली ती कर्ज पुन्हा दिलं नाही. पण यावेळेच्या कर्जमाफीचं आपलं धोरण सूत्र हेच आहे की जेवढं कर्ज सरकारने त्याचं मूळ भरलंय तेवढं त्या बँकांनी वाटप करावं आणि त्या शेतकऱ्याला मग बाकीच्या व्यवहारासाठी हे काम व्हावं. आता अपात्र कोण आहेत? मग इन्कम टॅक्स भरणारे लोक आहेत, जे शेतीला त्यांना व्यवसाय दुसरा आहे, नोकरी आहे आणि इन्कम टॅक्सचे लोक भरतात.
त्या लोकांना आपण याच्यामध्ये समाविष्ट केलं नाही. पण नवीन कर्ज मिळण्यात काही अडचण येणार नाही. नाही नाही, येणार नाही. नवीन जर म्हणत असाल हेच कर्ज आपण भरले त्याला वाटप करायला अडचण नाही. नवीन कर्ज जर काही लोकांना घ्यायचं असेल, सभासद असतील, तर त्या बँकेची पॉलिसी ठरलेली असते की आपल्याला MSC बँक नवीन कर्जासाठी काही पैसे देणार आहे काय, सोयाबीनसाठी देणार आहे का, आणि ते दिलं असेल किंवा त्यांच्याकडे जर तशा प्रकारचे फंड असतील तर ती पॉलिसी ती बँक स्वतः अवलंबू शकते. तर निश्चितच म्हणजे ह्या संपूर्ण अहिल्यादेवी होळकर जी कर्जमाफी केली त्याचा 100% शेतकऱ्यांना फायदा होईल. 100% शेतकऱ्याला पात्र शेतकऱ्याला सगळ्यात मिळणार आहेत. काही लोकांचे अट्रॅक्टिव्ह होत नाही, तंबिंग लागणार गेले तरी त्यांनी घाबरायचं कारण नाही. सगळा लोड एकदाच पडला आहे. 32,000 महाई सेवा केंद्र राज्यामध्ये आहेत. आता सगळे एकदाच तिथे गेल्यामुळे अगोदर हे पूर्ण होऊ द्या. जेवढा झालेलं आहे ते झालं की लगेच दुसरा टप्पा पडणार, तिसरा टप्पा पडणार, आणि मग जे राहिलेले आहेत ते एकेकाला बघून बाजूला काढून त्यांना आम्ही समाविष्ट करणार आहोत. तर पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातलं कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे आणि येत्या काळात या कर्जमाफीचा तर 100% शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे. मात्र जे नवीन कर्ज घेणार आहेत त्यांना सुद्धा कसली सुद्धा अडचण येणार नाही असं सुद्धा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 मराठी, लातूर.